कोल्हापुरी रंजिता। मंडळी, मी मालवणी आहे आणि त्यामुळेच मी नेहमी शोधत असते की मालवणी पदार्थ कुठे मिळतील। तर हा शोध माझा ठाण्यामध्ये येऊन संपलाय बरं का। ठाण्यामध्ये अस्सल कोकणी पदार्थ मिळतात कोकणी हाऊस येथे। इथे आहेत माशांचे बरेच प्रकार, चिकन, मटण आणि बरंच काही। तर चला आज एक्सप्लोर करूया कोकणी हाऊस। इकडचा ॲम्बियन्स किती छान आहे आणि स्टाफचे कपडे मस्त रंगीबेरंगी। तामोशी कशी हवी? बेबी सुरमई, पुरणपोळी, सोलकढी आणि मी रंजिता। इकडची सिटिंग बघ किती छान आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, फुल्ली एअर कंडिशन आहे। अजून पण सिटिंग आहे, भरपूर आहे सिटिंग। आता आम्ही आहोत कोकणी हाऊसच्या किचन मध्ये। हे सध्या आपण बनवतोय भरलेले बोंबील, ताजे ओले बोंबील, त्याला मालवणी मसाल्याचे मॅरिनेशन करून नंतर ताजे कोळंबी यांचा खिमा करून त्याचं स्टफिंग केलेलं असतं आणि त्यातला जो स्टफिंग जे आहे बाहेर पडू नये याच्यासाठी आपण टूथपिक लावत असतो। हलकासा मालवणी मसाला आणि फ्रान्सचा खिमा आणि थोडंसं चिंचेचं टचिंग त्यामध्ये असतं, त्याला म्हणतात भरलेले बोंबील। सगळ्याच ठिकाणी हे भरलेले बोंबील मिळतात असं नाही, कोकणी हाऊसमध्ये स्पेशली वसई, विरार इकडून लोक हे भरलेले बोंबील ट्राय करण्यासाठी येतात। कोकणी हाऊसचा मुख्य मच्छीमध्ये स्टार्टर म्हटल्यानंतर भरलेले बोंबील हा एक मेन पार्ट म्हणावा लागेल। कॉर्नफ्लॉवरचं हलकंसं कोटिंग देऊन आता आपण ते कढईमध्ये गरमागरम तेलामध्ये रवा लावून ते थोडंसं डीप फ्राय करणार आहोत। एका प्लेट साधारणमध्ये 3 पीस येतात। हा हलकासा रवा लावून त्यात आपण गरम तेलामध्ये सोडणार आहोत। तेलामध्ये फ्राय केल्यानंतर आणि चांगले परिपक्व शिजल्यानंतर ते आपण गेस्टना खाण्यासाठी सर्व करतो। आता हे भरलेले बोंबील मसाला लावून मॅरिनेशन करून स्टफिंग करून आणि रवा लावून तयार झालेत। आता ते गरम तेलामध्ये आपण सोडतोय आणि तेलामध्ये सोडल्यानंतर 2 ते 2.5 मिनिटामध्ये ते पूर्ण शिजतात आणि ते 2 ते 2.5 मिनिटामध्ये शिजून ते आपल्याला खाण्यालायक होतात। हे भरलेले बोंबील शिजून तयार झालेत। एका प्लेटमध्ये साधारणतः 3 पीस येतात। हा आहे मालवणी तंदुरी रावस। कोकणी हाऊसमधल्या खवयांनी थोड्याच वेळात जास्त डोक्यावर घेतलेला हा पदार्थ आहे। ज्यांना थोडा काटा खायला त्रास होतो त्यांच्यासाठी हा आवडीचा फिश आहे। बोनलेस रावस, त्याला मालवणी मसाला लावून तंदूरमध्ये रोस्ट करून तो गेस्टला खायला जाण्यात येतो। काटा खाण्याची बिलकुल मेहनत या फिशमध्ये नसते। हा कोंबडी मालवणी टिक्का, बोनलेस चिकन आणि त्याला मालवणी मसाला लावून हा तंदूरमध्ये रोस्ट होऊन येतो। एका प्लेटमध्ये साधारणतः 8 पीस येतात। चवीला पण आणि खायला पण चांगलं आहे। जरी नाव चिकन टिक्का असलं तरी पण त्याला मालवणी मसाल्याचा फ्लेवर असतो। मालवणी मसाला लावून हा कोंबडी मालवणी टिक्का मसाला आम्ही बनवतो। आणि हे आता आपण बनवतोय भाजणीचे वडे। कोकणी हाऊसच्या संपूर्ण मेनूचा मूळ गाभा म्हणजे वडे। हे वडे म्हणजे अशी गोष्ट आहे, आपण चिकन, मटन, फिश किंवा व्हेज कोणताही पदार्थ असो त्यासोबत खाऊ शकतो। त्याला आपण भाजणीचे वडे म्हणतो। आमच्या इथे एका प्लेटमध्ये साधारणतः 4 पीस येतात। काही ठिकाणी कोंबडी वडे म्हणून प्रचलित आहे नाव, परंतु ॲक्च्युली त्याचं ओरिजिनल नाव आहे भाजणीचे वडे। चिकन सोबत त्याला खातात, मटन सोबत त्याला खातात म्हणून ते एक कोंबडी वडे, मटन वडे नाव पडलंय। पण हे असे वडे आहेत की जे आपण चिकन, मटन, फिश आणि व्हेजच्या कुठल्याही पदार्थासोबत आपण खाऊ शकतो। जिथं कोकणी मालवणी मेनू आहे तिथे वड्यांशिवाय ते मेनू पूर्ण होऊ शकत नाही। वडे गरम तेलामध्ये सोडल्यानंतर त्याला येणारा एक लालसर रंग आणि एक फुगरटपणा ही वड्यांची एक खासियत असते। जोपर्यंत ते लालसर आणि फुगीर होत नाही तोपर्यंत ते वडे खाण्यायोग्य नसतात। फुगलेले आणि लालसर वडेच एक चांगली चव देऊ शकतात। आता हे तुम्ही बघू शकता, हळूहळू त्यांना लालसर रंग चढायला लागलाय। जसे ओरिजिनल वडे, अस्सल वडे म्हणतात ते असे असतात, फुगलेले आणि लालसर रंगाचे। हे आहेत भाजणीचे वडे।
आता आपण बनवतोय कोकणी हाऊसमध्ये मटण थाली. मटण थालीमध्ये मटणचा रस्सा आणि आम्ही आमच्या खवय्यांना एक चॉईस ठेवलेला आहे, भाकरी, चपाती, वडे किंवा आंबोळी. ओलं खोबरं आणि सुकं खोबऱ्याची मिश्रण बनवलेली एक ग्रेव्ही आणि त्याला कोकमाचा फ्लेवर देऊन मटण मालवणी मसाला बनवतो आपण. कोकणी हाऊसचे ओनर आणि प्रोफेशनल शेफ सर पराग जोळकर यांच्या अभ्यासातून उभं राहिलेला हा कोकणी हाऊसचा मेनू आणि त्यांच्या हाताखाली सर्व प्रशिक्षण घेतलेले शेफ संपत, शेफ प्रमोद, शेफ हरीश हे आमच्या किचन मध्ये काम करत असतात. आता मटण मालवणी मसाला तयार झालेला आहे, सोबत मटणाचा रस्सा आहे. आज आहे कोकणी हाऊस मध्ये माझी मेजवानी आणि बघा माझ्या टेबलवरती किती पदार्थ आहेत. थांबा मी तुम्हाला नावं सांगते. कोंबडी मालवणी टिक्का 310 रुपये, मटन थाळी 425 रुपये, तंदुरी रावस 380 रुपये, भरलेले बोंबील 330 रुपये, मांदेळी फ्राय 199, फिश थाळी 415 रुपये, चिकन थाळी 375 रुपये, मुगाचे कुरकुरे 215 रुपये. आणि एवढं सगळं बघून माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. माझे टीम मेंबर म्हणतात की मॅडम लवकर शूटिंग संपवा, आम्हाला पण जेवायला बसायचंय. पहिलं श्रीहरीचं नाव घ्या. हे आहेत भरलेले बोंबील, यामध्ये स्टफिंग आहे कोळंबीच्या खिम्याची. अप्रतिम आहेत. कोकणी हाऊस मध्ये जर आलात तुम्ही तर भरलेले बोंबील खाल्ल्याशिवाय जाऊ नका, इतके चविष्ट आहेत. भरलेले बोंबील 10 पैकी 10 मार्क. आता हे आहे तंदुरी रावस. वा, तंदुरी रावस खाल्ल्यानंतर असं वाटायला लागलं की याची रेसिपी मी विचारावी कशी बनवतात आणि माझ्याही घरी बनवावी आणि घरच्यांना द्यावी खायला. इतकी चविष्ट आहे तंदुरी रावस. तुम्हाला काटे असणारे मासे जर आवडत नसतील ना तर तुमच्यासाठी ही डिश बेस्ट आहे. लहान मुलं सोबत असली का मग परत त्यांना काटे काढून द्या, ते खूप टेन्शन असतं नाही का, त्यासाठी हे बेस्ट आहे. मालवणी कोंबडी टिक्का. ही आहे कुरकुरीत मांदेळी फ्राय. कुरकुरीत आहे तो, कुरकुरीत. मांदेळीला भरपूर छोटे छोटे काटे असतात, त्यामुळे सांभाळून खा बरं का. एवढं सगळं नॉनव्हेज स्टार्टर खाल्ल्यानंतर एक व्हेज स्टार्टर देखील मागवले बरं का. मुगाचे कुरकुरे. तुम्हाला आवाज नाही येणार, माईक थोडा माझ्यापेक्षा लांब आहे म्हणून. वा, स्टार्टर टेस्ट करून झालेलं आहे. आता मेन कोर्सची पाळी आहे बरं का. अब बारी है तुम्हारी. मटन थाळीमध्ये आहे भात, 4 वडे, मटण, एक्स्ट्रा रस्सा मटणाचा, चटणी, लिंबू, कांदा आणि सोलकढी. आणि ही जी चटणी आहे ना ती तुम्हाला इथे टेबलावरती नेहमीच मिळणार, म्हणजे प्रत्येक पदार्थाबरोबर सर्व केली जाते. नारळाची चटणी, हिरवी चटणी आणि लाल चटणी. ही आहे ओल्या नारळाची चटणी आणि यामध्ये आहे पुदिना आणि मिरची. गरमागरम कोंबडी वडे. छान आहे. ही आहे चिकन थाळी. यामध्ये आहे तांदळाची भाकरी, भात, सोलकढी, कांदा, लिंबू, चटणी इकडची स्पेशल आणि चिकन करी, एक्स्ट्रा करी दिलेली आहे वाटीमध्ये. एक रशातलं पीस देखील खाऊन बघूया की. त्याची पण टेस्ट खूप छान आहे. आता फिश थाळी. आणि माझी सगळ्यात आवडीची थाळी आलेली आहे ती म्हणजे फिश थाळी. यामध्ये आहे सुरमई, एवढी मोठी सुरमई आहे, भात, आंबोळी, फिश करी, जवळा, चटणी, लिंबू, कांदा, सोलकढी. आंबोळी मला खूप खायची इच्छा होती बरं का. जवळा, सुका जवळा तर खाल्लाच पाहिजे. कोकणी हाऊस मध्ये येऊन सुका जवळा नसेल तर कसं काय चालायचं. वा, फिश थाळी पण खूप छान आहे. आणि धन्यवाद ज्याने ज्याने मला कोकणी हाऊस या हॉटेलचं सजेशन दिलं होतं की ताई इथे जा आणि इकडचा रिव्ह्यू कर. असा खूप छान आहे. हा, इकडची जी स्पेशल चटणी ती मी अजूनही खाऊन बघितली थोडीशी, पण थोडीशी चटणी देखील खाऊन बघते.
ओल्या नारळाची आणि सुक्या मिरचीची चटणी आहे. अप्रतिम. सगळं खाऊन झालं, माझा आवडीचा पदार्थ विसरली का नाही हो, कोळंबी भात. वा, पैसा वसूल कोळंबी भात आहे. माझा वीक पॉइंट आहे बरं का कोळंबी भात. मला खूप जास्त आवडतो आणि मला जसा हवा अगदी तसाच आहे ते कोळंबी भात. मंडळी, सगळेच पदार्थ अप्रतिम आहेत, चविष्ट आहेत. इकडचे जे ओनर आहेत पराग सर, ते स्वतः एक शेफ आहेत आणि त्यामुळे ती चव सगळ्या पदार्थांमध्ये उतरली आहे. चला सोलकढी पिते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत आणि छान छान मेजवानी सोबत. असेच व्हिडिओ पाहत राहा, खात राहा, मजा करत राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.